श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. प्रिया झोम अँड किचनमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आता नवरात्रीचा उत्सव, शारदीय नवरात्र उत्सव हा 9 दिवसांचा उत्सव सुरू आहे. आणि या 9 दिवसांमध्ये आपल्याला जितकी काही देवीची सेवा करता येईल तितकी जर आपण सेवा केली, अगदी आपल्या परिस्थितीनुसार आपण आपल्या देवीची, कुलदेवतेची आपण जर सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला देवी देतच असते. आपल्या म्हणजे जीवनामध्ये, आयुष्यामध्ये आनंद आणि सुखसमृद्धी येत असते. तर आता यामागची प्रत्येकाची श्रद्धा, भावना वेगवेगळी असू शकते, पण तरीसुद्धा ज्यांची या गोष्टीवरती श्रद्धा आहे, देवावरती श्रद्धा आहे, नशिबावरती श्रद्धा आहे. आता कसं असतं, सगळ्या गोष्टी माणसाच्या इच्छा सगळं काही शेवटी कुठे येऊन थांबतं, तर देवापाशीच येऊन थांबतं. तर अशांसाठी हा व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जे कन्यापूजन केलं जातं त्या संबंधीची संपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्व प्रकारची धार्मिक माहिती, स्वामी समर्थांसंबंधीची संपूर्ण माहिती, सगळ्या आपल्या हिंदू धर्माची अचूक माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती दिली जाईल. चला तर मग मंडळी, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गादेवीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर महाअष्टमी आणि महानवमीच्या दिवशी कन्यापूजन केलं जातं. देवीला प्रसन्न करण्यासाठी लहान मुलींची पूजा केली जाते, त्याचबरोबर त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात. ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. अगदी राजा महाराजांच्या काळात सुद्धा कन्यापूजनाची परंपरा होती. जे लोक बहुतेक घरांमध्ये ही परंपरा पाळतात त्यांच्या घरातील वातावरण नेहमी चैतन्याने भरलेले असते. नवरात्रीमध्ये कलशाची प्रतिष्ठापना आणि पूजन करण्यासोबतच मुलींना सुद्धा जेवू घातले जाते, त्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर नवरात्रीत मुलींना अन्नदान करून दुर्गा माता आपल्यावरती प्रसन्न होत असते. नवरात्रीत देवी लहान मुलींच्या रूपाने तुमच्या घरी येते असं म्हटलं जातं. तर मंडळी, आपल्याला काही जण असे असतात की या 9 दिवसांमध्ये रोज एक कन्या असते, तिची पूजा करतात किंवा त्या कन्येला काही भेटवस्तू देतात. पण सगळ्यांना जर रोज एका कन्येला पूजा करणे म्हणजे घरी बोलवणं किंवा रोज एक कन्येची पूजा करणं, भेटवस्तू देणं शक्य नसेल, तर मग अशांनी कसं, आता प्रत्येकाला कामसुद्धा असू शकतं आणि त्यातूनच मग आपल्याला देवाचं सुद्धा करायचं असतं आणि आपलं सुद्धा करायचं असतं. मग एकाच दिवशी जर आपल्याला हे सगळं करता आलं तर मग त्या लोकांनी, ज्यांना रोज शक्य नाही, त्यांनी महाअष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी कन्यापूजन नक्की करावे. तर या दिवशी आपण काय करायचं, आपल्या जवळपास राहणाऱ्या छोट्या छोट्या मुलींना बोलवायचं आहे. तर अगदी कितीही मुली तुम्ही बोलवू शकता, पण 9 मुली जर तुम्ही बोलवल्यात तर खूपच छान. तर अशा या 9 कन्यांना ज्या दुर्गा मातेच्या रूपात आपल्या घरामध्ये येत असतात, त्यांना कुठल्या भेटवस्तू जर दिल्या तर आपल्यावरती देवीची वर्षभर कृपा राहील, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यातीलच पहिली गोष्ट आहे ते म्हणजे लाल कापड. तर आता तुम्ही म्हणाल, लाल कापडच मुलीला काय द्यायचं? कारण लाल रंग हा देवीचा खूप प्रिय आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा लाल रंगाला खूप सारं महत्त्व आहे. पूजेबरोबरच त्यांना लाल रंगाचं कापड किंवा मग ओढणी असेल तर ते भेट द्यायचं, कारण देवी मातेला सुद्धा लाल वस्त्र खूप आवडतात. आणि जर तुम्ही लाल वस्त्र नाहीच दिलं तर मग तुम्हाला सांगितलं, तुम्ही ओढणी देऊ शकता किंवा जर तुम्हाला शक्यच असेल तर लाल रंगाची कुठलीही गोष्ट तुम्ही त्या मुलीला अगदीच भेटवस्तू म्हणून देऊ शकता. जर कापड तुमच्याकडे नसेल तर लाल रंगाची कुठलीही गोष्ट, अगदी हातातले छोटेसे बांगडे असतील, कडे असतील, ते सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि यामुळे देवी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आता त्यानंतर ती दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे फळ. तर कन्या भोजन दरम्यान एक फळ नक्की द्या. असे मानले जाते की फळे दान जर केली तर ते आपल्या चांगल्या कर्माचे फळ अनेक पटींनी आपल्याला मिळते. केळी आणि नारळ हे सर्वात शुभ फळ मानले जाते. केळी भगवान विष्णूला प्रिय आहे, तर नारळ मातेला प्रिय आहे. त्यामुळे या दोघांचेही दान द्यावे. कन्यापूजनाला ही भेटवस्तू नक्की द्या, त्यामुळे सुद्धा देवीचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो. त्यानंतर पुढची गोष्ट आहे, तर जर तुम्हाला कन्यापूजन करताना पूर्ण जेवण जर तुम्हाला करता आलं नाही, कारण प्रत्येकालाच पूर्ण स्वयंपाक करता येईल असं नाही, काहींची परिस्थितीमुळे, काहींच्या वेळेअभावी, तर अशा वेळी तुम्ही मुलींना प्रसादाच्या रूपात गोड खीर नक्की खायला द्या. देवी मातेला भोग अर्पण केल्यानंतर मग मुलींच्या जेवणात तुम्ही रव्याची खीर, तांदळाची खीर किंवा कुठलीही शेवयाची खीर वगैरे देऊ शकता. यामुळे गुरुग्रह आपला जो आहे तो मजबूत होत असतो. त्यामुळे
ही एक गोष्ट तुम्ही नक्की करू शकता. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे मेकअपचे साहित्य किंवा मग शृंगार साहित्य. तर नवरात्रीमध्ये आता आपल्याला तर माहिती आहे, प्रत्येक जी देवदेवता होती, त्या देवी ज्या होत्या त्यांना सगळ्यांना शृंगार खूप प्रिय होता आणि शृंगार हे सौभाग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे सौंदर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये मुलींच्या जेवणानंतर सर्व मुलींना मेकअपचे साहित्य भेट म्हणून द्यावे. सर्वप्रथम शृंगाराचे साहित्य देवीला अर्पण करायचे आणि त्यानंतर मग त्यातीलच साहित्य तुम्ही जर मुलींना वाटले तरीसुद्धा काहीच हरकत नाही. असे मानले जाते की मुलींना दिलेलेच शृंगाराचे साहित्य थेट देवी स्वीकारत असते. त्यामुळे तुम्ही त्यातीलच साहित्य मुलींना देऊ शकता. त्यानंतरची दुसरी अजून एक पवित्र गोष्ट आहे ते म्हणजे अक्षता. तर अक्षतेला किंवा अक्षतांना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारं महत्त्व आहे. कुठलंही जे शुभ कार्य आहे ना, ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षतांशिवाय पूर्ण होत नाही. तर परंपरेनुसार जेव्हा मुली घरातून निघतात तेव्हा त्यांना तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे कन्या भोजनानंतर निरोप देताना त्या मुलींना तांदूळ द्यावा. त्याचबरोबर जिरेही द्यावे. नवरात्रीच्या काळात मुलींना दुखवू नये, कोणत्याही महिलेचा अपमान करू नये, आपल्या हातून कोणाचा अवमान होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. तर ह्या अशा 4-5 गोष्टी होत्या की ज्या आपण कन्यापूजनाला मुलींना नक्की द्याव्या. याने आपल्यावरती देवीची आणि विष्णुदेवांची कृपा आपल्यावरती राहत असते. त्याचबरोबर नवरात्रीच्या काळात मुलींना निरोप देताना त्यांना दक्षिणा स्वरूपात काही रक्कम नक्की द्यावी. असे केल्याने लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते, तुमचा आर्थिक साठाही वाढतो. शक्य जर असेल तर मुलींना क्षमतेनुसार 11, 21 किंवा 51 रुपये द्यावे. अगदीच तुमची परिस्थिती नसेल किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 1 रुपया जरी तुम्ही प्रत्येक कन्येला दिला तरीसुद्धा काहीच हरकत नाही, कारण प्रत्येकाचीच परिस्थिती अशी नसते की एवढे पैसे 9 जणींना देता येतील. तर नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केल्यास कन्यापूजेचा विशेष लाभ होतो. दुसरीकडे कन्यापूजा एखाद्या शुभमुहूर्तास जर तुम्ही केली तर त्याचंसुद्धा दुहेरी फळ आपल्याला म्हणजे मिळत असतात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारेच नक्कीच कन्यापूजन करा. श्री स्वामी समर्थ.